जागतिक महिला दिनानिमित्त रत्नागिरी जिल्हा महिला सहकारी पतसंस्थेने महिलांसाठी रक्तातील साखर नेत्र तपासणीचा अत्यंत स्तुत्य उपक्रम राबवला जातोय। मी प्रथमच पाहतोय की सामाजिक बांधिलकीच्या नात्याने कर्जदाराला मदत देतोय। ही महिलांची संस्था असल्यानेच हे शक्य झालं असं प्रतिपादन सहकारी संस्था जिल्हा उपनिबंधक डॉक्टर सोपान शिंदे यांनी केलंय। खऱ्या अर्थाने आज जागतिक महिला दिनाच्या दिवशी आज चांगला योग आला आणि आपण या ठिकाणी आज भरपूर कार्यक्रम आहे आणि सकाळी हॉस्पिटलला रक्तदानाच्या शिबिराला जाऊन आपण या ठिकाणी आज हा कार्यक्रम घेतला आहे म्हणजे अत्यंत चांगला आहे आणि विशेषतः महिला सदस्यासाठी कुटुंबातील असो, समाजातील असो किंवा संस्थेच्या सभासदांसाठी आपण रक्त शर्करा ब्लड शुगर आणि तपासणी यासाठी ब्लड शुगरचा मी स्वतः पेशंट आहे। त्यामुळे आल्यानंतर मला थोडं थांबावं लागतं आणि ही व्याधी कधी आपल्या शरीरात प्रवेश करते कळत नाही। मला अनुवंशिकता असते असं डॉक्टर लोक म्हणतात, तर देव झाले काय असेल तर काही नाही, परंतु या व्याधीपासून आणि नेत्राच्या तपासणीपासून नेहमी आपण आलिप्त राहतो। त्यासाठी आपण हा जो चांगला सामाजिक केलेला आहे त्याबद्दल मी संस्थेला विशेष धन्यवाद देतो। सामाजिक बांधिलकी म्हणून मला वाटतं रत्नागिरीमध्ये मी पहिल्यांदा असं पाहतो की आपण आपल्या संस्थेच्या कर्जदाराला काहीतरी मदत म्हणून देतो। मदत किती मोठी आहे याचा काही विषय नसतो, भावना महत्त्वाचा असतो आणि ती भावना आपल्यामध्ये आहे। कदाचित महिलांची पतसंस्था आहे म्हणून ती भावना जास्त प्रबळ आपल्याकडे आहे। त्याच पद्धतीने आपण शिधा वाटप करतो आणि सकाळी आम्ही जो काही रक्तदान शिबिराचा कार्यक्रम केला तिथे लायन्स क्लब होते, आपण या ठिकाणी लायन्स क्लबच्या सहकार्याने हा कार्यक्रम आयोजित केला। लायन्स क्लबला मी या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो। खरं तर या संपूर्ण वर्षामध्ये आपल्याला वेगवेगळे कार्यक्रम करायचे आहेत आणि त्यामध्ये जर सामाजिक कार्यक्रम होत असतील आणि ते आमच्या माता भगिनीसाठी होत असतील तर याचं एक वेगळेपण असतं आणि आपणच आपल्या माणसाला काळजी घ्यायला शिकवलं पाहिजे, काळजी घेतली पाहिजे आणि त्यासाठी मदतही केली पाहिजे। असा एक चांगला फायदा आपण या ठिकाणी गेला आहे, त्याबद्दल पुन्हा एकदा सरकारबद्दल आपल्याला धन्यवाद देतो आणि रत्नागिरी जिल्हा महिला सहकारी पतसंस्था आणि सहाय्यक निबंधक सहकारी संस्था रत्नागिरी आणि लायन्स क्लबच्या संयुक्त विद्यमाने रत्नागिरी येथे आयोजित आरोग्य शिबिराचे उद्घाटन केल्यावर ते बोलत होते। महिला पतसंस्थेच्या मारुती मंदिर केसी जैननगर येथील प्रधान कार्यालयात आयोजित आरोग्य शिबिराला प्रतिसाद मिळाला। पतसंस्थेच्या अध्यक्षा सौ युगंधरा राजे शिर्के यांनी जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित या आरोग्य शिबिराबाबत समाधान व्यक्त केले आणि सर्व मान्यवर उपस्थित राहिल्याबद्दल समाधान व्यक्त केले। आवर्जून इथे उपस्थित आहेत याचा आम्हाला सगळ्यांनाच खूप आनंद झाला, कारण बरेच दिवस येतो असं म्हणत होते परंतु कुठे ते जमत नव्हतं आणि त्या निमित्तानं म्हणून मी पाटील साहेबांना धन्यवाद देईन की त्यांनी विजय साहेबांनी इथे आणण्याची व्यवस्था केली। आपली थोडक्यात मी संस्थेबद्दल सगळ्यांनाच सांगेन की साहेब 92 साली ही संस्था स्थापन झाली। एका छोट्याशा खोलीमध्ये काँग्रेसमध्ये आम्ही काम करत होतो आणि हळूहळू आज 32 वर्षात पलीकडची जी जागा आहे ती आमची स्वतःची जागा आहे आणि पात्रे कॉम्प्लेक्समध्ये ही जागा आम्ही खरेदी केलेली आहे आणि चाकोरीमध्ये आम्ही जागा म्हणजे स्वतःच्या जागेमध्ये आम्ही काम करत आहोत। सगळ्या दृष्टीने आमचं काम चांगलं आहे। आम्हाला थोडासा माल असतो वसुलीमध्ये साहेब आणि त्यालाही कारणं अनेक आहेत, कारण वेळोवेळी सरकारची होणारी कर्जमाफी वगैरे या सगळ्या गोष्टी। या प्रसंगी सहाय्यक निबंधक साहेबराव पाटील, संतोष पाटील, पायल आंबेकर, संचालिका स्वप्ना सावंत, लायन्स क्लबचे सचिव विशाल ढोकळे, प्राची शिंदे, मुख्य कार्यकारी अधिकारी कृतिका सुरे, व्यवस्थापिका आदिती पेजे आदी उपस्थित होते। याच कार्यक्रमात गंभीर आजाराकरिता एका महिलेला संस्थेतर्फे मदतीचा धनादेश देण्यात आला, तसेच लायन्स क्लबतर्फे शिधा वाटप करण्यात आले। प्राची शिंदे यांनी लायन्स क्लबच्या विविध उपक्रमांची माहिती दिली। नेत्र रुग्णालय, मोफत डायलिसिस, रेटिनावर उपचार करणारे नवे हॉस्पिटल याविषयी माहिती सांगितली। चांगलं हॉस्पिटल आहे तर त्याचा आपण जरूर लाभ घ्यावा। तुम्हाला मोतीबिंदू व्हावेत अशी काही माझी इच्छा नाही, तरी पण ते आता सगळ्याच 40 नंतर काही नाही काहीतरी आपल्या तक्रारी येतात, तर योग्य प्रकारे तपासणी करून घ्या। जरी मोतीबिंदू नसले तरी योग्य प्रकारे तपासणी करा, कारण तिथे तुम्हाला तपासणीसुद्धा एकदम
महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण 24 तास न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।